अलिबाग नगर परिषदेसाठी जी निवडणूक होते आणि या निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्यानं आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे। काय सांगाल, अलिबागच्या विकासाचं विजन, एक तरुण आणि उच्च शिक्षित चेहरा म्हणून जो विश्वास आपल्यावर दाखवलाय, कशा पद्धतीचं संकल्पनेतलं विजन आपले आहे? नमस्कार, मी अक्षा नमिता प्रशांत नाईक। मला शेका पक्ष आणि काँग्रेसच्या तर्फे महाविकास आघाडीमधनं ही सीट मिळालेली आहे। त्याबद्दल पहिले तर खूप आभार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे, मला सीट देण्याबद्दल आणि माझ्यावर एवढा विश्वास दाखवण्याबद्दल। मला हे येते पुढचे 5 वर्ष अलिबागला साफ, सुंदर आणि स्मार्ट अलिबाग हे बनवायचं आहे। मी तुमचीच लेक आहे, ह्या सगळ्या ह्याच्यानी मला काम करायचं आहे पुढे, की मी तुमच्या घरोघरी येऊन तुमच्या सगळे प्रॉब्लेम्स, सगळं जे आहे ते सॉल्व्ह करीन आपुलकीने। अलिबागला मला ह्या स्टेजवर पोचवायचं आहे का, की पूर्ण वर्ल्डमध्ये अलिबागचं नाव जाहीर झालं पाहिजे की किती साफ आहे, किती सुंदर आहे आणि अलिबागची लोकं ही किती आपुलकीने घेतात सगळ्यांना। अलिबागमध्ये खूप टुरिझम वाढलेलं आहे आता ओव्हर द इयर्स। त्यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत ज्या माझ्या आई आणि माझ्या बाबांनी, श्री प्रशांत नाईक आणि स्वर्गीय नमिता नाईक यांनी अलिबागसाठी विचार केलेल्या। त्यातल्या थोड्यात सांगायला गेलं तर थोडे वर्ष जेव्हा माझी आई नगराध्यक्ष झालेली तेव्हा तिने अलिबाग ते अलिबाग किल्ला रोपवेचा असा विचार केलेला। तिला खूप तिची इच्छा होती मनापासून की ते घडवून आणायचं। आत्ता ओटी असल्यावर लोकांना चालत जायला लागतं किंवा घोडागाडीने जायला लागतं, त्या जागेवर मी खूप प्रयत्न करीन की ती मला संधी परत भेटते, तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालायची आणि गोष्टी करायची। तर ते रोपवेचं काम आणायचं आणि ते सक्षम करायचं ही माझी खूप जास्त मोठी ट्राय असेल। आणि बाकी झालं, आपले रस्त्याचे एवढे प्रॉब्लेम येतात, रोड छोटे आहेत आमच्या इथे, एवढे काही फारसे मोठे नाही आहेत, तर ते देखील मी खूप प्रयत्न करीन वाढवायचे। जसं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो तसं आता माझं जे विजन आहे त्यांनी, मी मुंबईला वगैरे सगळीकडे बघते, एक दिवस एका साईडला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या साईडला अशा गाड्या पार्क करतात, ते देखील अलिबागेत जर आम्ही चालू करू शकलो ते देखील मी खूप प्रयत्न करीन लोकांपर्यंत पोचवायचं आणि लोकांकडनं ते पाळून घ्यायचं। आणि यूथचं झालं, आजचे यूथ आम्ही हेच पुढचे जनरेशन आहोत। आम्ही सगळ्यांना, आमच्या यूथ ह्या जनरेशनची हीच इच्छा आहे की आम्ही आमच्या ओल्ड यांच्या पायावर पाऊल ठेवून पुढे चालावं आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालीन मी, माझ्या वयातल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना। आणि जे काय अलिबागेत खूप लोक आहेत ज्यांचे छोटे बिझनेस आहेत, त्याच्यात देखील मला वाढ करवायची आहे। बचत गट आहेत बायकांचे, माझी आई खूप जवळ होती सगळ्या बचत गटच्या बायकांसोबत, खूप घेत असायची प्रोग्राम्स त्यांच्यासाठी, तसेच मी त्या सगळ्या बायकांसाठी पुढे घेत राहीन आणि सगळ्यांना एकजूट करीन त्या ह्यातनं, अशीच माझी इच्छा आहे ह्या सगळ्यातनं। आणि अलिबागेत हिराकोट करून आहे जागा, तुम्हाला सर्वांना माहिती असेलच, ज्यांना पण माहीत नाही त्यांच्यासाठी, तिकडे आपण मागच्या ह्याला वायफाय देखील लावलं, तर अलिबागमधल्या लोकांसाठी ते खूप सोपं झालं। तिकडे आम्ही यूथ खूप बसतात सगळे, तिकडे संध्याकाळ झाली की तिकडे सगळे भेटतात, त्यांच्यासाठी एक चांगली हे झालेली आहे ही गोष्ट। मागच्या इलेक्शनला बघायला गेलं तर हे अनाऊन्स झालेलं की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवण्यात येईल, तर मी खूप ह्या पुढच्या 5 वर्षात ते चालू करवायचं सर्व ट्राय करीन मी जास्तीत जास्त। आणि बाकी देखील स्पोर्ट्सचं झालं, एवढे आमचे ते स्पोर्ट्सचे खिलाडू आहेत जे खूप, बॅडमिंटन झालं, फुटबॉल झालं, क्रिकेटमधनं तर एवढे चांगले खिलाडू आहेत आमच्याकडे, त्यांना सगळ्यांना मोठा स्टेज देऊन बाहेरपर्यंत जायची संधीही मिळवायचा प्रयत्न करीन, एवढं आहे। आणि बाकीचं सगळे आहात, मी तुमच्यातलीच आहे, तुम्ही मला आपली समजून कधीही मिळू शकता। ह्याचे पुढचे इलेक्शन आता येते, 1-1.5 महिन्याची गोष्ट आहे, आपण सगळे एक होऊन काम करू, मला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा आणि मग सगळे मिळून पुढचे 5 वर्ष आपण कामं करू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।